गणित भाग 1 प्रकरण 5 संभाव्यता. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. यापैकी अचूक उत्तर याचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. 1 गुणांचे प्रश्न. पहिला प्रश्न, खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही? कोणत्याही संख्येची संभाव्यता ही 0 किंवा 1 किंवा त्या दोन्हीच्या मधली संख्या असते. ही 0 आणि 1च्या मधली संख्या आहे, 0.15 ही आहे आणि 0.7 सुद्धा आहे. तेव्हा 1.5 जी 1 पेक्षा मोठी संख्या आहे ती संभाव्यता असू शकत नाही. घटना ए साठी अनुकूल घटक 5 आहेत. ए ची संभाव्यता 1/2 आहे. तर नमुना अवकाशातील घटकांची आपल्याला संख्या काढायची आहे. हे त्यासाठीचं सूत्र आहे. संभाव्यता 1/2, अनुकूल घटक 5 आणि नमुना अवकाशातील घटकांची संख्या आपल्याला काढायची आहे. ही गुणोत्तरे समान असल्यामुळे त्यांचा तिरका गुणाकारही सारखा असेल. कुठल्याही संख्येला 1 ने गुणले असता आपल्याला ती संख्याच मिळते, त्यामुळे इथे n(s) येईल. बरोबर यांचा तिरका गुणाकार 10 आहे, त्यामुळे पर्याय हे ए हे आपले उत्तर आहे. एक फासा फेकला असता नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या टिंबटिंब आहे. एक फासा फेकला असता नमुना अवकाशामध्ये हे घटक आपल्याला मिळू शकतात. 1, 2, 3, 4, 5, 6. त्यामुळे आपला पर्याय बी हे योग्य उत्तर आहे. पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे, त्या प्रयोगात किती शक्यता आहेत? यादृच्छिक पद्धतीने म्हणजे कुठलाही हेतू मनात न ठेवता, अचानकपणे न बघता अशा प्रकारे तो निवडायचा आहे. तर पत्त्याच्या कॅटमध्ये 52 पत्ते असतात, त्यामुळे शक्यता 52 आहेत. 1 ते 50 यामधून निवडलेली संख्या मूळ असण्याची संभाव्यता किती असेल? नमुना घटकांची संख्या 1 ते 50 मधून आपण संख्या निवडतोय, त्यामुळे नमुना घटकांची संख्या 50 आहे. घटना ए साठीची अट काय आहे? निवडलेली संख्या मूळ असली पाहिजे. आता 1 ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, पण 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47. घटना ए साठी अनुकूल घटकांची संख्या 15 आहे. संभाव्यता बरोबर अनुकूल घटक भागिले एकूण घटक यांना आपण 5 ने भागू शकतो. 5 त्रिक 15, 5 10 50. त्यामुळे पर्याय ए हा बरोबर आहे. खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय सर्वात जास्त संभाव्यता दर्शवतो? 4/5 म्हणजे 0.8, हे 0.83 आहेत. 58% म्हणजे 58 भागिले 100 म्हणजे 0.58 आणि 1/2 म्हणजे 0.5. त्यामुळे पर्याय बी हा सर्वात जास्त संभाव्यता दर्शवतो. 2 फासे फेकले असता नमुना घटकांची संख्या किती आहे? 2 फासे टाकले असता एका फाशावर 1, दुसऱ्या फाशावर 1, 1, 2, 1, 3 अशा प्रकारे 6 पर्याय मिळतात. तसेच 2, 1, 2, 2 अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक संख्येसाठी 6 पर्याय मिळतात.
तर अशा प्रकारे 36 आपल्याला नमुना घटक मिळतात.